सुरुवातीला बातमी आहे राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाची वेळ संपली। कोल्हापुरात दुपारी 3:30 पर्यंत एकूण 60%, तर परभणीमध्ये 56%, छत्रपती संभाजीनगरात 53% मतदान, तर धाराशिव आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी 50% मतदानाची नोंद। करमाळ्याच्या केडगावमध्ये सर्वात कमी मतदान। केडगावमध्ये 3:30 वाजेपर्यंत 2061 मतदारांपैकी फक्त 34 मतदारांनी मतदान केलं। रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे संतप्त ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकला होता। सांगलीतल्या बलगडवे ग्रामस्थांचा मतदानावरती बहिष्कार। गावकऱ्यांनी जगवलेली झाडं तोडली गेली म्हणून गावकऱ्यांची मतदानाकडे पाठ। परभणीच्या सेलूमध्ये बोथमधील गावकऱ्यांचा मतदानावरती बहिष्कार। गावाला जाण्यासाठी रस्ता आणि करपरा नदीवरती पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचा पाण्यातून धोकादायक प्रवास। छत्रपती संभाजीनगरच्या आघूरमध्ये बनावट मतदाराला पकडलं। बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला नागरिकांकडून चोप। बनावट मतदार असल्याचं समजताच नागरिकांकडून त्या व्यक्तीला चोप। तरुण बनावट मतदान कार्ड घेऊन मतदानासाठी आला होता। पुण्याच्या रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटामध्ये बोगस मतदार पकडले। चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती इथे मतदानासाठी आल्याचं समोर। या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांकडून कारवाई सुरू। सोलापूर करकंब ZP-मध्ये 2 गटात मोठा राडा। आमदार अभिजित पाटलांचे बंधू आणि भाजप उमेदवारांमध्ये राडा। अमर पाटील मतदान केंद्रावरती दहशत माजवत असल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप। पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिल्लोडच्या नायगाव मतदान केंद्रावरती धक्काबुक्की केल्याचा आरोप। परभणीच्या राणी सावरगावमध्ये मतदानासाठी रोखल्यामुळे मतदान केंद्रावरती वाद। मतदान केंद्र अधिकारी भाजपची दलाली करत असल्याचा महंतांकडून आरोप। महंतांनी ओळखपत्र दाखवून देखील त्यांना मतदानापासून रोखलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिडकीन मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक। विनाकारण महिला गर्दी करत असल्यामुळे पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप। पाथरुडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारानं पैसे वाटल्याचा दावा। पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अलिबागमधल्या कावीर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड। साताऱ्याच्या कराडमधल्या चचेगावमध्ये देखील ईव्हीएम बंद, तर सोलापुरातील पाथर्डी येथील 224 मतदान केंद्रावरती मशीन बंद। मतदारांचा मनस्ताप। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील मतदान केंद्रावरती मतदारांचा खोळंबा। मतदानानंतर मशीनचा आवाज येत नसल्याची तक्रारीनंतर मशीन बदललं। मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड। शिवसेनेच्या लता घोडके यांचा केला 25 मतांनी पराभव। नसरीन बानो शेख यांच्या बाजूने 43 नगरसेवकांनी मतदान केलं। मालेगावच्या नूतन महापौर नसरीन बानो खालिद शेख भाऊक। सर्व पक्षांच्या नगरसेवकांचे नसरीन बानो खालिद शेख यांनी मानले आभार। शहरातील जनतेला सोयीसुविधा, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार नसरीन बानो खालिद शेख यांची प्रतिक्रिया। मालेगावच्या उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान हिंद विजयी। शिवसेनेच्या निलेश काकडेंचा 25 मतांनी पराभव। शान हिंद यांना 43 तर काकडेंना 18 मतं मिळाली। MIM आणि भाजपची तटस्थ भूमिका। मालेगावच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर दुर्घटना। महापालिका इमारतीमधील लिफ्ट कोसळली। लिफ्टमध्ये ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट 5व्या मजल्यावरून 2ऱ्या मजल्यावरती आल्याचं समोर। तळमजल्याचं गेट तोडून पदाधिकारी आणि पत्रकारांना बाहेर काढलं। भोरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांचा प्रचंड उत्साह। भुलावडे इथे महिलांसाठी सखी मतदान केंद्र नावानं पिंक बूथ सज्ज। आकर्षक सजावटीमुळे पिंक बूथवरती मतदानासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। गडचिरोलीच्या चांदवे खुर्दमध्ये हळद सुरू असताना देखील वेळ काढून नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला। घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करण्याचं नवरदेवाकडनं मतदारांना आवाहन। परभणीच्या जिंतूरमध्ये बोर्डी मतदान केंद्रावरती लग्नापूर्वी वधूनं मतदानाचा आधी हक्क बजावला। मतदानानंतर आकांक्षा कदम आणि वर संग्राम देसाई यांनी विवाह केला। सोलापूरच्या बार्शीतील पानगावमध्ये लग्नाआधी नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला। घोड्यावरील वरात थेट मतदान केंद्रावरती नेऊन नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला। मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी नवरदेवाची कृती। सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान पार पडलं। यावेळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हळदीच्या अंगानं घोड्यावरनं नवरदेव थेट मतदान केंद्रावरती पोहोचला। लोकशाहीचा हक्क बजावणं महत्त्वाचं, नवरदेवाची प्रतिक्रिया। पुण्याच्या कोरेगाव भीमा इथे 2 फूट उंची असलेल्या निकिता गाडियानं मतदानाचा हक्क बजावला। 21 वर्षीय निकिता गाडिया सर्वात कमी उंचीच्या तरुण मतदार ठरल्या आहेत।
करमाळ्याच्या केममध्ये 92 वर्षीय कृष्णनाथ आंबेकरांनी 90 वर्षे पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क. मी 100 गाठणार असून 100व्या वर्षी देखील मतदान करणार, कृष्णनाथ आंबेकरांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये 104 वर्ष वयाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क. उमरगा तालुक्यातील दापका केंद्रावरती केलं मतदान. तर कोल्हापुरात 104 वर्षीय आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क. करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव इथल्या ज्येष्ठ नागरिक कृष्णा मुळीक यांनी मतदान केलं. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह. कागलच्या लिंगनूर मतदान केंद्रावरती 97 वर्षीय तोडकर आजींनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मराठी तरुणाला मारहाण केल्याचं प्रकरण. बिल्डर सुशील रहेजाच्या चेंबूरमधल्या ऑफिसची वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड. मारहाण प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा रहेजाला अटक न केल्यामुळे वंचित आक्रमक. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखाचं कुटुंबासह अपहरण. महागाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे यांच्या डोक्यावरती पिस्तूल लावून अपहरण. पुसदमधील संस्था प्रकरणामध्ये एसीबीकडे तक्रार दाखल का केली असं म्हणत अपहरण. अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नाही. अमरावतीच्या शिराळा नगरपंचायतच्या ग्रामसभेमध्ये गोंधळ. मुलगी सरपंच मात्र वडीलच कारभार करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा उधळली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. तानाजी सावंतांची कार्यकर्त्यांसोबतच्या संवादाची क्लिप व्हायरल. कोटी 2 कोटी जात आहेत तर जाऊ देत. तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही. राजन पाटील गटाकडनं खोट्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. आम्ही त्यांचे व्हिडिओ बाहेर काढले तर अनगर सोडून अमेरिका इंग्लंडला जावं लागेल. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची भाजपच्या राजन पाटलांना इशारा. नाशिकमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोला किलोमागे 7 ते 10 रुपयांचा दर. स्थानिक बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण. माथेरानमधील सर्वच ई-रिक्षा 10 तारखेपासून बंद. राज्य सरकार ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे श्रमिक रिक्षा संघटनेचा निर्णय. शालेय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी सेवा उपलब्ध असणार. नाशिकमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून 11,608 वाहनांवरती दंडात्मक कारवाई. तर रहदारीला अडथळा ठरणाऱ्या 462 रिक्षांवरती कारवाई. 35 रिक्षा जप्त. नाशिकमध्ये ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 47 बाल भिक्षुकरी आणि 7 बाल कामगारांची सुटका. 27 बालकांना आधार आश्रमात तर उर्वरित 27 बालकांना पालकांकडे सोपवलं. शेगावात संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तानं उत्सव. आज आणि उद्या श्रींचं समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. माणसांप्रमाणे जमिनींसाठी आता भू आधार क्रमांक. प्रत्येक भूखंडाला भू आधार क्रमांक मिळणार. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय. त्यामुळे राज्यातील शेतजमिनींच्या पोट हिश्श्यांची मोजणी होणार. पुणे नाशिक महामार्गावरती 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडीमुळे मतदानासाठी निघालेल्या नागरिकांची कोंडी. चाकण ते राजगुरुनगर वाहनांच्या लांबच लांब रांगा. तर निवडणुकांमुळे पोलीस बंदोबस्तावरती ताण आल्यामुळे वाहतूक कोंडी. नागपुरात मराठी प्राध्यापक परिषदेच्या अधिवेशनामध्ये प्राचार्यांचंच भाषण इंग्रजीमध्ये. नागपूरच्या GS महाविद्यालयातील प्राचार्यांनी इंग्रजीमधनं भाषण केल्यामुळे नाराजी. मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूंसह अनेकांकडून नाराजी व्यक्त. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात वाढ. सोनं 2,300 रुपये तर चांदी 5,000 महागली. सोनं प्रतितोळा 1,59,000 तर चांदी प्रतिकिलो 2,67,000. गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 3 माओवाद्यांना मारण्यात यश तर 1 जवान शहीद. जवानाला जिल्हा पोलीस मुख्यालयात अखेरची मानवंदना. भंडाऱ्याच्या पवनीमधील येणोडा घाट परिसरातनं कोट्यवधी रुपयांची रेती तस्करी. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून पोकलँड मशीनद्वारे रेतीचं उत्खनन. राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची चोरी.